नमस्कार मंडळी, या व्हिडिओच्या माध्यमातून 2025 हे वर्ष माझ्यासाठी कसं गेलं हे तुमच्याबरोबर मी शेअर करते. भरपूर चढ-उतार माझ्या आयुष्यात आले आणि वर्षाच्या एंडिंगला आता कसं आहे सगळं हेही तुमच्याबरोबर मी या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करते, दाखवते. कितीही मोठं संकट आलं तरी आपण कसे घट्ट पाय रोवून उभं राहिलं पाहिजे हे मला ह्या वर्षाने शिकवलं. वर्षाच्या सुरुवातीलाच माझ्या आईला कॅन्सरचं निदान झालं आणि आम्ही पार सगळे खचून गेलो. मानसिक त्रास, फायनान्शियल टेन्शन या सगळ्यामधून कसं परत एकदा नव्याने उभं राहिलो आणि आता देवाच्या कृपेने माझी आई कॅन्सर फ्री आहे आणि खूप छान हेल्थ आहे तिची. त्यानंतर आमच्या आयुष्यात आली ही गोड परी, ती म्हणजे माझ्या बहिणीला छान अशी मुलगी झाली. त्या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही असताना भरपूर स्ट्रगल केलं. ते 4 महिने अगदी जीव नकोसा अगदी वाटला आणि खूप मेटाकुटीला आमचं आयुष्य आलं सगळ्यांचंच. त्यानंतर माझ्या भावाचं लग्न ठरलं मेमध्ये. अगदी घाईघाईमध्ये आणि साधारण 1 महिन्याच्या तयारीमध्ये आम्ही भावाचं लग्न केलं. छान हळद, लग्न, घरचे सगळी लोकं एकत्र आली. अर्थात माझी आई त्यावेळेला खूपच आजारी होती. रेडिएशनने पूर्ण खचून गेलेली, पूर्ण तिला नीट उभंही राहता येत नव्हतं. अंघोळ करायला गेली तर तिला स्वतःहून उठून उभं राहून घरात येता येत नव्हतं. प्रचंड हालाकीचे दिवस होते. म्हणजे मला आजही आठवलं ना तरी व्हॉईस ओव्हर करताना माझे मन आणि डोळे असे दोन्ही भरून आले. पण आज या वर्षाच्या शेवटला म्हणजे सगळं काही नीट आहे. आपण असं म्हणतो ना, आपण आपल्या चांगल्या कर्मावर विश्वास ठेवला, देवावर, परमेश्वरावर विश्वास ठेवला तर सगळ्या गोष्टी छान होतात आणि सगळ्याच गोष्टीचा एंड प्रत्येकाच्या आयुष्यात हॅपी एंड नसेल तरी जर आपण पॉझिटिव्ह माइंडने विचार केला सगळ्या गोष्टी छान होतील या गोष्टीवर विश्वास ठेवला ना तर नक्कीच आपण कितीही मोठं संकट आलं तरी त्यातून व्यवस्थित बाहेर पडू शकतो. या गोष्टीची मला या वर्षाने खात्री दिली. सुरुवातीचे 6 महिने अत्यंत टेन्शन आणि ह्या सगळ्यामध्ये गेल्यानंतर जून-जुलैनंतर मी थोडी सावरली. एका सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला. अर्थात मी तिथे जिंकली नाही, पण त्याचे एक वेगळाच माझ्या पूर्ण व्यक्तिमत्वावर माझ्या छान असा प्रभाव दिसून आला. माझ्या मैत्रिणींबरोबर एक छान मी सोलो ट्रिप केली आणि त्यानंतर मग गणपती बाप्पा आले. मस्त परत गावाला जाऊन आलो. सगळ्यांबरोबर छान वेळ घालवला. आपलं मूळ, आपलं घरचे देव ह्या सगळ्या गोष्टीला विसरून चालत नाही आणि त्यासोबत आपलं कुटुंबही आपल्यासोबत असायला पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये. त्यानंतर मी परत माझ्या कामामध्ये बिझी झाले. मी एक छोटी ॲक्टर आहे. मराठी सिरियलमध्ये वेगवेगळे रोल्स साकारते. त्या कामात बिझी झाले. मला छान छान देवाच्या कृपेने कामं मिळाली आणि एकंदर सगळ्या गोष्टी व्यवस्थित मार्गाला लागल्या. मुलांना वेळ दिला, घरच्यांना वेळ दिला आणि देवी आईच्या आशीर्वादाने, माझ्या गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने या वर्षाचा गोड असा शेवट झाला आणि मी आता तयार आहे 2026साठी नवीन स्वप्न डोळ्यात साठवून तेवढ्याच जिद्दीने.